गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार ईवी रामास्वामी नायकर, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कृतींना अभिवादन करतो. यांचे विचार आणि कृती या देशाच्या कानाकोपऱ्यात नेणारे आज ज्यांची जयंती आहे ते मान्यवर कांशीराम साहेब यांच्याही विचार आणि कृतींना अभिवादन करतो. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती जी, हृदय के गहराई से त्यांचं नेतृत्व मान्य करून आजच्या या परभणीच्या बहुजन समाज पार्टीच्या मीटिंगचे प्रमुख आदरणीय संतोष शिंदे सर, ॲडव्होकेट संजू सदापुलेजी, मनीष भाऊ, सगळ्यांची नावं घेत नाही, 2च मिनिटाचा वेळ आहे. आणि मराठवाड्यांचा पहिल्यांदाच बघितलो की काय एकमेकाचं प्रेम आहे राव तुमचं. एकमेकाला कसं तुम्ही एकदम एकमेकाला हार घालून एकमेकाचं स्वागत केलात. मला पण मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच आलो आणि बघितलो नेहमी 5-5 मिनिटाला लाईट चालली, 5-5 मिनिटाला लाईट चालली. अरे मला तुम्हाला सांगायचं आहे, अंधेरों से डर नहीं है हमें, अंधेरों से डर नहीं है हमें, हम तो अंधेरे में ही चलते हैं, हम तो अंधेरे में ही चलते हैं. घडीभर अंधार झाला म्हणून घाबरणाऱ्या बापाची आम्ही लेकरं नाहीत, तर अंधाराला चिरणाऱ्या बापाची आम्ही लेकरं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मान्यवर कांशीराम साहेबांबरोबर 1993 सालापासून काम करण्याची, साहेबांना जवळून पाहण्याची आणि साहेबांचा विचार ऐकण्याची आम्हाला चांस मिळाला. जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जाति के आधार पर जोड़ना मान्यवर कांशीराम साहेबांचं काम आहे, लक्षात घ्या. जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जाति के आधार पर जोड़ना. मित्रांनो, 1585च्या विरोधामध्ये 15च्या विरोधात 85 लोकांना उभा करणे आणि बहुजन समाजाला एकत्र करून या देशाची शासनकर्ती जमात बनवणे आणि मान्यवर कांशीराम साहेबांचं सर्वात महत्वाचं बाबासाहेबांचं स्वप्न या देशाच्या संसदेवर निळा झेंडा फडकवणं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, अनेक वर्ष झाले आम्ही काम करतोय. लाईट आली बघा, बोला लागलो की, म्हणून तुम्हाला मी सांगतो की बहुजन समाज पार्टी या देशातली एकमेव पार्टी आहे जी पार्टी या देशातल्या प्रत्येक माणसाला हक्क आणि अधिकार देण्याचं काम करते. कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांचा विचार या देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलेलं आहे. आणि काम करत असताना मित्रांनो, एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, या कांशीराम साहेबांच्या जयंती दिवशी मी काय जास्त बोलणार नाही, बोलणारे भरपूर जण आहेत, माझा वेळ त्यांना देणं आवश्यक आहे, कारण मी जर बोलत बसलो तर मला 1 तास पण वेळ लागेल. म्हणून कांशीराम साहेबांच्या या जयंतीच्या दिवशी आपण एवढी शपथ घेऊया की मान्यवर कांशीराम साहेबांचे जे स्वप्न आहे, बाबासाहेबांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे ते आपण पूर्ण करूया आणि आपण कांशीराम साहेबांना अभिवादन करूया. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद गायकवाड साहेब. यानंतर या मराठवाड्यामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांचा विचार तळागाळात पोहोचवणारे लेखक आणि साहित्यिक अशी ओळख आमचे जुने सहकारी चंद्रप्रकाश देगलूरकर सर, बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो.
मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या मराठवाडा झोनस्तरीय या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय संतोषजी शिंदे सर, माननीय मनीषभाऊ कावळे आणि मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण जर आज देशामध्ये पाहिलं असेल तर देशाच्या सर्व भागामध्ये सर्व राजकीय पक्षाचे लोक आज काय करत आहेत, तर आज 15 मार्च रोजी या देशातील तमाम राजकीय पक्षाचे लोक मान्यवर कांशीरामजी यांची जयंती साजरी करत आहेत. पहा, मान्यवर कांशीरामजींनी जेव्हा काँग्रेसला संपवण्याचा विडा घेतला होता, राजीव गांधी ये दिल्ली के आखिरी मुगले आजम हो गए, इस मुगले आजम को मैं रोड मास्टर बना दूंगा असा प्रण करणारे मान्यवर कांशीरामजी साहेब, आणि आज त्यांचा मुलगा राहुल गांधी म्हणतो की कांशीराम साहेबांना भारत रत्न दिलं पाहिजे. बघा या शत्रूची चाल काय आहे. बहिणजीनं म्हटलेलं आहे, अरे तू आज कांशीरामजींना भारतरत्न देतो म्हणतोस, जेव्हा तुझी सत्ता होती तेव्हा तुम्ही काय केलं? जेव्हा तुमच्या हातामध्ये काँग्रेसची सत्ता, या देशाची सत्ता काँग्रेसच्या हातामध्ये होती, तेव्हा तुम्हाला कांशीरामजी आठवले नाही. आज तुमच्या हातामध्ये सत्ता नाही आणि तुम्ही कांशीरामजीला भारतरत्न देतो म्हणता. कांशीरामजी हे कोण्या भारतीय जनता पक्षाचे किंवा काँग्रेसच्या भारतरत्नचे हे या ठिकाणी अपेक्षित नाहीत. काँग्रेस आणि बीजेपी ही मान्यवर कांशीराम साहेबांना भारतरत्न देऊ शकत नाही, कारण कांशीराम साहेब हे विश्वरत्न आहे. त्यांना तुम्ही काय भारतरत्न देणार? आज जेव्हा बहुजन समाज तुमच्या पायाखालून निघून चाललेला आहे, तुमच्या पायाखालची वाळू निघून चाललेली आहे, आणि तुम्हाला देशामध्ये आज कांशीराम आठवतो का? लखनौचं चित्र पहा तुम्ही. आज भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवर कांशीराम साहेबाचा फोटो आहे, समाजवादी पार्टीच्या बॅनरवर कांशीराम साहेबाचा फोटो आहे, आणि लखनौमध्ये राहुल गांधी जाऊन कांशीरामची जयंती साजरी करतो. म्हणजे कांशीराम साहेब या देशाची मजबुरी झालेली आहे. मान्यवर कांशीराम साहेब असताना आम्ही नारा देत होतो, देश की ये मजबुरी है, कांशीराम जरुरी है. ती वेळ आज या देशावर आलेली आहे. आज या ठिकाणचा दुश्मन सुद्धा कांशीरामजीचं नाव घेऊन या ठिकाणच्या दलितांना, शोषितांना, उपेक्षितांना पुढं घालण्याचं काम करतो. ही दुश्मनाची चाल आम्ही ओळखली पाहिजे. यांचे कांशीरामच्या बाबतीमध्ये हे जे आज अश्रू ढाळत आहेत, यांचे हे नक्राश्रू आहेत बांधवांनो. म्हणून आपलं जे लक्ष आहे, कांशीराम साहेबांनी आम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे, बहुजन समाज के 3 कप्तान, दलित, ओबीसी और मुसलमान, बहुजन समाज के 3 कप्तान, दलित, ओबीसी और मुसलमान, इन 3 कप्तानों को इकट्ठा करो. इस देश में हमारी शासन व्यवस्था आएगी, और जब हमारी शासन व्यवस्था आएगी तब हम तय करेंगे किसको भारत रत्न देना है और किसको कहाँ बिठाना है, यह हम तय करेंगे. इसलिए साथियों, मैं जाते जाते आपसे इतनी ही गुजारिश करना चाहता हूँ कि बहुजन समाज बनाने का काम करो. SC ST OBC, माइनॉरिटी, मुस्लिम, सिख, ईसाई, इन सब लोगों को इकट्ठा करने का काम करो. बहुजन समाज जब इस देश में बन जाएगा तो हमारी सत्ता इस देश में आएगी. इतना ही संदेश देते हुए मैं आपसे विदा लेता हूँ. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करीत आहे
मातंग भाईचारा कमिटीचे नेते LB इंगळे सर यांना आपण यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आमचे आदर्श महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्या महामानवांची आज आपण जयंती साजरी करतो. मान्यवर कांशीरामजींना शत शत नमन करतो. आज परभणी या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या 10 जिल्ह्यामध्ये या 2 झोनच्या माध्यमातून मान्यवर कांशीराम साहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोषजी शिंदे, प्रदेश प्रभारी आणि प्रदेश उपाध्यक्ष, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र प्रदेश महासचिव ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले, मराठवाडा प्रभारी मनीषभाई कावळे, या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं, प्रदेश सचिव इंजिनियर रणवीर, आमचे बबलू भाई, आनंद गायकवाड, उजगरे साहेब, आमचे चंद्रप्रकाश देगलूरकर आणि या झोनमधील सर्व प्रदेश कमिटीचे सचिव, सर्व विभाग प्रभारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रभारी आणि बहुजन समाज पार्टीवरती जे लोक समर्पित भावनेने काम करतात, सर्व या सभेला उपस्थित झालेले माझ्या माता आणि भगिनींनो, मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे आणि मान्यवर या ठिकाणी आपला विचार या ठिकाणी मांडणार आहे. मित्रांनो, आज जो काही अगदी थोडक्या वेळेमध्ये काही दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन या परभणीवाल्यांनी केलेलं आहे, याला सहकार्य संपूर्ण झोननी केलं, परंतु अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम घडवून आणण्याचं परभणीवाल्यांनी जे काही काम केलेलं आहे, मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, आज साहेबाची जयंती आपण थाटामाटाने साजरी करतोय. बहिणजीचाही वाढदिवस आपण साजरा करतो, कारण बहिणजीचा वाढदिवस हा देशातील एक आर्थिक योगदानाचा दिन म्हणून साजरा करतो. आणि मान्यवर कांशीराम साहेबाची जयंती एक पक्षांच्या एक समीक्षा दिन या पद्धतीने आपण साजरा करतो की आमचा कार्याचा लेखाजोखा काय आहे, आमचा पार्टीची मिशनची चळवळ किती प्रमाणामध्ये आम्ही लोकांपर्यंत नेली, याचा लेखाजोखा आज आपण पाहतोय. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय जे लोक आंबेडकरवादी चळवळ म्हणून चळवळीचं नेतृत्व करतात. आपण गेल्या इलेक्शनमध्ये पाहिलेलं आहे की काही आंबेडकरवादी लोक नेते की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहो असे म्हणणारे लोक, काही लोक धनुष्यबाणाशी युती करतात, धनुष्यबाणाशी सहयोग करून अलायन्स करून राजकारण करत आहेत. काही कमळाशी आपलं काय
अलायन्स करून राजकारण केलेलं आहे आणि काही पार्ट्या काही पक्ष काँग्रेस पक्षाशी युती करून राजकारण करण्याचं या देशामध्ये काम करत आहे. परंतु या देशामध्ये सरळ आणि स्पष्ट बहन कुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली अगदी स्पष्टपणे या देशातील सर्व प्रस्थापितांच्या विरोधात एक पक्ष, एक नेतृत्व आणि एक निळा झेंडा आणि जय भीमचा नारा घेऊन चालणारा एकमेव पक्ष बहुजन समाज पार्टी आपल्यासमोर उभी आहे. आणि मित्रांनो, याचा स्पष्ट असा इशारा आहे. कारण काल आपण पाहिलेलं आहे की पंजाबमध्ये बहुजन समाज पार्टी नंबर 2ला आलेली आहे. इकडे केरळमध्ये जय भीमच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती केरळमध्ये आमची सत्ता आलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील हत्ती या निशाणीवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे. कारण आमचे मित्र सदाफुले साहेब आहेत. कारण की या पार्टीचा जो जनाधार आहे बेसिकली बुद्धिस्ट आहे, मातंग आहे, चर्मकार आहे. आणि हा समाज जर मोठ्या प्रमाणामध्ये बेसिकली जर मतदार जर झाला तर निश्चितपणे ही पार्टी महाराष्ट्रामध्ये चालू शकते. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे ज्या काँग्रेसनं 70-75 वर्षे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सत्ता गाजवली की मान्यवर कांशीरामजीने आणि बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा या ठिकाणी इतिहास नष्ट केला आहे बहुजन समाज पार्टीनं. मित्रांनो, एवढंच नाही, आज ज्या पक्षाची सत्ता आहे, BJPची सत्ता आहे, याही पक्षाला 1997ला बहुजन समाज पार्टीने केवळ एक मताने यांना पराभूत करण्याचं काम, पार्लमेंटमध्ये यांचं सरकार कोसळण्याचं काम बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. म्हणून हा इतिहास काँग्रेसचं जे शतके या ठिकाणी देशामध्ये जे काय सरकार आलं त्या सरकारला ते पायदल बनवण्याचं काम मान्यवर कांशीरामजी केलं. बीजेपीचंही पार्लमेंटचं सरकार कोसळण्याचं काम मान्यवर कांशीरामजीनं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या पुढे आशा आहे. कारण की आपण या ठिकाणी जे बसून आपण ऐकत आहात, आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. मित्रांनो, की साहेब म्हणत होते की मुझे गर्दी वाले लोगों की जरूरत नहीं, हमें गर्दी वाले लोगों की जरूरत नहीं, हमें डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के मिशन को समर्पित करने वाले लोगों की हमें जरूरत है. आणि म्हणून या सभेला जे काय उपस्थित झालेले आहेत ही गर्दी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीरामजीच्या विचारधारेवर समर्पित करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्यामध्ये जी काय गैरबराबरी आहे आणि ती गैरबराबरी खतम करण्यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिलेला आहे. आणि या एक मताच्या अधिकारावरती या देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता खतम आम्ही करू शकतो. एवढाच या ठिकाणी मी संदेश आपल्याला देतो आणि माझे या ठिकाणचे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मराठवाड्याचे झोन प्रभारी माननीय मनीष कावळे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या विचारांना या ठिकाणी संबोधित करावं. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग आते गए और कारवा बनता गया. मान्यवर कांशीराम साहेबांच्या या विचारांना समर्पित असणारं नेतृत्व माननीय मनीष कावळे सर. बहुजन समाजामध्ये जन्मणाऱ्या सर्व संतगुरू महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करून आज आपण बहुजनांचे नायक, बहुजनांचे मसीहा
मान्यवर कांचीराम साहेब यांच्या 92व्या जयंतीच्या निमित्ताने परभणी येथे झोनच्या वतीने ही जयंती साजऱ्या करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. या 92व्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण मान्यवर साहेब कांशीरामजीची जयंती साजरी करत आहोत. विशेषतः ही जयंती साजरी करत असताना या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे, या महाराष्ट्राचे प्रभारी संतोषजी शिंदे सर, त्याचबरोबर आमचे सदाफुलेजी व संपूर्ण सन्माननीय मंच व या मराठवाड्या झोनमधून सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे कार्यकारिणी आणि बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, आज आपण 92वी जयंती साजरी करत आहोत. आणि ज्या मान्यवर साहेबांनी महाराष्ट्रातून चळवळ चालू केली, आज आपण म्हणतो ना की बाबासाहेब आपका दूजा नाम कांचीराम कांचीराम, या महाराष्ट्रातून ही चळवळ चालू केली, पण सक्सेस उत्तर प्रदेशवाल्यानं करून दाखवली. ज्या ठिकाणी 33 कोटी जन्मले, त्याच्या छातीवर निळा झेंडा लावण्याचं काम मान्यवर कांचीराम साहेबांनी केलं. संघटनमध्ये काय ताकद असते, आपल्या महाराष्ट्राचं संघटन कमजोर आहे, त्या कारणामुळं आमच्यावर अन्याय अत्याचार होतात. नुकतेच आमच्या नांदेडचं सक्षम ताटेचं प्रकरण घ्या, ठेचून मारलं, गोळ्या घालून मारलं. आकांक्षा गायकवाडचं प्रकरण घ्या, फाशी देऊन मारलं. परभणीचं प्रकरण घ्या, आमच्या युवकाचा खून करून टाकला मारून. संघटनचं महत्त्व समजून घेण्याचं काम आज जर आपण मान्यवर कांचीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने केलं नाही, तर ही जयंती आपण साजरी केली असं होऊच शकत नाही. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण आमचा संघटनेचा ग्राफ हा कमी होत आहे की जास्त होत आहे, आम्हाला जे मतदान पडत आहे हे कमी होत आहे का जास्त होत आहे, याचा आम्ही अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या मान्यवर साहेबांनी आम्हाला बहुजन समाज पार्टीमध्ये आणण्याचं काम केलं, कॅडर देण्याचं काम केलं, या देशामध्ये फक्त 2 वाद चालतात, एक पहिला आंबेडकरवाद आणि दुसरा मनुवाद. हीच लढाई आहे, दुसरं काही नाही. आंबेडकरवादाविरुद्ध मनुवाद. आज जे महाराष्ट्रामध्ये वंचित म्हणून जे काही लोक या बहुजनांची दिशाभूल करण्याचं जे काम करत आहे, जरा मोजावर बाबा तुम्ही केलं तरी काय. रक्ताचं नातं जर एवढं महत्त्वाचं राहिलं असतं तर बाबासाहेबांना, भगवान बुद्धाला, महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं नसतं. आज आपण बहुजन समाज पार्टीचे जे पदाधिकारी आहोत, आम्ही आंबेडकर वादापासून आम्हीच कसे आंबेडकरवादी आहोत हे आम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त या देशामध्ये बामसेफ मान्यवर कांचीराम साहेबांनी निर्माण केली. DS4 मान्यवर कांचीराम साहेबांना 6 डिसेंबरला निर्माण केली आणि बहुजन समाज पार्टीची निर्मिती विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी निर्माण केलेली आहे. कोण खरे आंबेडकरवादी येतो? या देशामध्येच नाही तर या जगामध्ये
बहुजन समाज पार्टीशिवाय आणि मान्यवर कांशीराम साहेबाशिवाय आणि बहीण कुमारी मायावतीजी शिवाय कोणी आंबेडकरवादी दुसरा होऊ शकत नाही. आपण या जयंतीच्या निमित्तानं संघटन बांधणीचं काम कसं करायचं आम्ही आमच्या आदर्शाकडूनच शिकलं पाहिजे. मान्यवर कांशीराम साहेब दादर या स्टेशनमध्ये महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे, काही बाहेरची नाही. दादर स्टेशन मुंबईचं, त्या ठिकाणी रद्दीचे पेपर टाकून मान्यवर कांशीराम साहेब झोपायचे. का झोपायचे? काय राहायला जागा नव्हती? कुठं ना कुठं व्यवस्था झाली असती. पण संघटन बांधणीसाठी दादर स्टेशन याचे जे रूल्स आहेत, पटऱ्या या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सोप्या होत्या, संघटन बांधणीसाठी तिथं पोहोचण्यासाठी सोप्या होत्या. आणि इकडे तिकडे जर कुठं लांब राहिलो तर संघटन बांधणीला उशीर होईल, संघटन मी वेळेवर पोहोचू शकणार नाही, ही चिंता मान्यवर साहेबाच्या मनामध्ये राहायची. आणि त्या स्टेशनवर पेपर टाकून मान्यवर कांशीराम साहेब झोपायचे. अनेक कार्यकर्ते त्या गोष्टीचे पुरावे आहेत. स्टेशनवर मान्यवर साहेबाला शेकडो लोक येऊन भेटायचे. हे सगळं काही प्रकारे क्लासवर असलेला स्टेशन मधला कर्मचारी हे बघत होता. बाबा या माणसाकडे नेमकं काय, हे माणूस तर पेपरवर झोपते आणि या माणसाला एवढे लोक येऊन भेटतात. एकदा त्या कर्मचाऱ्याची रात्रीला ड्युटी होती.